तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची वेबसाईट अपडेट झाली. वेबसाईट अपडेट झाल्यानंतर त्यामध्ये 2 नवीन प्रश्न आलेले आहे आणि 2 नवीन ऑप्शन आलेले आहे. 2 नवीन प्रश्न म्हणजे जे आपण जुन्या केवायसी मध्ये होय किंवा नाही ते ऑप्शन सिलेक्ट केले. आता प्रश्न बदललेले आहे. त्याचप्रमाणे विवाहित किंवा अविवाहित असे 2 ऑप्शन आलेले आहे. आणि हे बघा, वरच्या बाजूला प्रश्नाचं मी या ठिकाणी स्क्रीनशॉट लावलेला आहे. प्रश्न सुद्धा बदललेले आहे. तर आता भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी जेव्हापासून ही अपडेट आले तेव्हापासून प्रश्न विचारत आहे कमेंटमध्ये की आम्ही ई केवायसी करायची का. आता ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे, होय किंवा नाही ऑप्शन चुकलं, जाती प्रवर्ग चुकला, प्रश्न चुकले, चुकीने दुसऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला, जर चुकी झाली असेल तर त्या बहिणींना ई केवायसी करावीच लागणार आहे. चुकी दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, त्यामुळे ई-केवायसी करावी लागणार. पण ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, सक्सेसफुल सबमिट झालेली आहे, त्या बहिणी सुद्धा विचारत आहे की ई-केवायसी पुन्हा करायची का, ई-केवायसी पुन्हा सबमिट करायची का. तर बघा, मी तुम्हाला सांगेन, माझं पर्सनल ओपिनियन मी तुम्हाला सांगत आहे. चुकी जर झाली असेल तुमच्याकडून, तुम्ही जर ई-केवायसी मध्ये चुकी केली असेल तर पुन्हा ई-केवायसी करण्यासाठीच तुम्हाला नवीन अपडेट दिलेली आहे. ई-केवायसी ची चुकी दुरुस्त करण्यासाठी अपडेट दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ई-केवायसी ची चुकी दुरुस्त करायची आहे. प्रश्न सुद्धा नवीन आहे, तुम्हाला करावीच लागेल. पण ज्या बहिणींना असं वाटतं की आम्ही केवायसी वर चुकी केलेली नाही, तर माझ्या ओपिनियनना मी सांगतो की सर्वच बहिणींनी, टोटल सर्व बहिणींनी ई-केवायसी करून घ्या. जर होत असेल, ओटीपी येत असेल तर. कारण शासनाने, यामागे कारण तुम्हाला मी सांगतो, सर्वांनीच केवायसी करा असं मी का म्हणत आहे, कारण शासनाने हे जे काही 2 प्रश्न दिलेले आहे, हे जे काही 2 प्रश्न शासनाने दिले, हे शासनाने जुने प्रश्न डिलीट केले, नवीन प्रश्न ऍड केले. जुने प्रश्न डिलीट केले, नवीन प्रश्न ऍड केले. मग याच ठिकाणी शासनाला स्वतः, म्हणजे गव्हर्नमेंटच स्वतः कन्फ्युज होते यामध्ये की हे जे काही त्यांनी जुन्या केवायसी मध्ये जे प्रश्न दिले होते त्याबद्दल गव्हर्नमेंट स्वतःच कन्फ्युज होतं. मग त्यामध्ये जर आता होय करायचं होतं, नाही करायचं होतं, हे शासन स्वतः कन्फ्युज होतं. त्यामुळे आपणही कन्फ्युज झालो, तुम्ही लोक सुद्धा कन्फ्युज झाले आणि तुम्ही काही ठिकाणी होय केलं, काही ठिकाणी नाही केलं. आता काही बहिणींना माहित नसेल की त्यांनी होय केलं होतं की नाही केलं होतं, त्यामुळे अजूनही तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल तर केवायसी सर्व बहिणींनी करून घ्या. कारण आता प्रश्न बदललेले आहे, प्रश्न सुद्धा बदलले, त्यामुळे नवीन प्रश्न आले तर नवीन पद्धतीने केवायसी होत आहे. तर ई केवायसी पूर्ण करून घ्या. होत असेल तर करून घ्या, 100% करून घ्या. ओटीपी सुद्धा येतो. जर प्रॉब्लेम होत असेल तर रात्री केवायसी करा, तुम्हाला वेळ मिळत असेल तर केवायसी करून घ्या. ई केवायसी होत आहे. पुन्हा ओटीपी टाकून, पुन्हा आधार क्रमांक टाकून, विवाहित आहे की अविवाहित आहे ते ऑप्शन निवडावं लागेल. त्यानंतर तुमची केवायसी शेवटच्या स्टेप पर्यंत पूर्ण होईल. आणि जे काही प्रश्न निवडायचे आहे ते तुम्ही निवडू शकता, त्या ठिकाणी चुकी करू नका. पण माझं म्हणणं एवढंच राहील, माझं पर्सनल ओपिनियन, ज्यांची चुकी झालेली आहे आधीपासून त्यांना तर केवायसी करायचीच आहे, त्यांच्यासाठी ऑप्शन दिलेलंच आहे. पण ज्यांना असं वाटते की चुकी झालेली नाही किंवा कदाचित झाली असेल, मग केवायसी करायची काय, तर तुमच्या मनात जर डाऊट असेल केवायसी बद्दल तुमच्या, तर तुमची केवायसी सुद्धा तुम्ही 100% करा. सर्व बहिणींनी केवायसी करून घ्या. कारण सरकार, शासन स्वतःच कन्फ्युज होतं. त्यांनी स्वतः प्रश्न बदललेले आहे, त्यांनी स्वतःच प्रश्न हे बदलून टाकलेले आहे. त्यामुळे नवीन प्रश्न, नवीन ऑप्शनच्या नुसार तुम्ही केवायसी करा. तुम्हाला वेळ मिळत असेल, ओटीपी येत असेल तर सोप्या पद्धतीने केवायसी करा आणि निवांत राहा. म्हणजे तुम्हाला भीती तरी कमीत कमी वाटणार नाही की जुन्या केवायसी मुळे आपले पैसे बंद झाले का, मग आपण नवीन केवायसी करायला पाहिजे होती. त्यामुळे काळजी मनात ठेवू नका. नवीन पद्धतीने केवायसी सबमिट करून टाका, ई केवायसी करून घ्या. 20 दिवस आपल्याजवळ अजूनपर्यंत बाकी आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. मी हा व्हिडिओ टाकलेला आहे, या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. केवायसी दुरुस्त कशी करायची, त्याचप्रमाणे पुन्हा केवायसी कशी करायची, टोटल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या प्रोसेसमधून तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता. या व्हिडिओच्या बॅनरवर आता क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.